रमजानचा महिना म्हटलं की खवय्यांसाठी एक सणासुदीचा दिवस असतो आणि त्या सणासुदीच्या दिवसासाठी महाराष्ट्रातील जनता नव्हे अख्ख्या जगभरातील जनता या पवित्र महिन्याची प्रामाणिकपणे वाट पाहत असते. का वाट पाहत असते? रोजेदार हे 12-14 तासाचे रोजे करतात. त्यामध्ये डिहायड्रेशन हायड्रेशन जे आहे, आपल्या तब्येतीची काळजी कशा प्रकारे घ्यावी ही काळजी आज नव्हे मागील 1400 वर्षापासून प्रेषित मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी या मुस्लिम समाजांना एक संदेश दिलेला आहे आणि त्या संदेशाचं पालन करत आज आपल्या सोलापूरच्या धर्तीवरती एक आगळं वेगळं स्टार्टअप तयार झालेलं आहे. आपण पाहू शकता, आपण अनेक प्रकारचे आईस्क्रीम पाहिले, कोल्ड्रिंक्स पाहिले जे आपल्या शरीराला घातक असतात. माणूस ज्यावेळेस उपवास करता 12 ते 14 तासाचे उपवास करतो त्यावेळेस त्याच्यासाठी पौष्टिक असं काय असतं तर ते हेरून ह्या बांधवाने एक नवीन आयटम नवीन स्टार्टअप तयार केलेला आहे. आता आपण त्यांच्याशीच मन मोकळेपणाने गप्पा मारूया. ही आयडिया त्यांच्या डोक्यामधून आली कुठून आणि हे यांनी सगळं हा प्लॅनिंग केला कुठे, हे शिकून आले कुठे आणि हा जो स्टार्टअप आहे हे सोलापूरमध्ये आमच्या विचाराने तर हा पहिलाच स्टार्टअप असेल. आता आपण त्यांच्याशीच बोलूया. अमीर सर या स्टार्टअपचे ओनर आहेत. आता आपण त्यांच्याशी बोलण्याचा एक प्रयत्न करूया. सर, NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. ही जी आयडिया आहे सर आपल्या डोक्यामध्ये आली कशी? ये हमारे एक दोस्त है जमान खान, उन्होंने इंस्पायर हुआ था थाईलैंड से. अच्छा. ये थाईलैंड का कंसेप्ट है जो सोलापुर में वो पहले थे लाने वाले. अच्छा. मैं और वो 2021 में हमारा ये कंसेप्ट था. सर प्लीज उनका नाम रिपीट करेंगे? गुलजमान खान. गुलजमान खान. हाँ. तो रिसेंटली मतलब 2021 में कैफे था हम लोगों का, तब रन कर रहे थे. फिर अभी रिसेंटली 2024 में लास्ट ईयर भी हमने किया था, 2025 में भी किया था, अभी 26 में भी किया है. तो अभी कैफे भी अपना है जो कि ओल्ड मुल्तानी बेकरी के सामने है. अच्छा. तो वहाँ पे भी सोलापुर के लोग 12 महीने आके मतलब कंज्यूम कर सकते हैं ये चीज. हाँ. ये एक्चुअली कोकोनट का ब्लेंड रहता है. हाँ. उसमें ड्राई फ्रूट वगैरह ऐड होते हैं और ये मिल्क का बनता है ना कि कोकोनट वाटर का. तो ये हेल्दी भी है और कुछ यूनिक भी है. इसमें अपने पास काफी आइटम्स है, जैसे कि आइसक्रीम में भी है. तो जो कि ब्लैक कैरेट हो गया, चॉकलेट हो गया, स्ट्रॉबेरी हो गया, फ्रूट में हो गया स्ट्रॉबेरी, मैंगो भी रहता है, सीजनल सीताफल रहता है. वैसे मल्टीपल ऑप्शंस है जो कि सोलापुर के आवाम को ट्राई करने मिलेगा. तो मैं गुजारिश करता हूँ कि आप आए एक बार और ट्राई करें. अच्छा सर, आम्हाला तुम्ही अगदी प्रामाणिकपणे तुमचं मत सांगितलं. ही जी डिश आहे थायलंड मध्ये तयार व्हायची. थायलंडला तर आपले सोलापूरकर सगळे जाऊ शकत नाहीत, पण थायलंडचा जो चव आहे ते सोलापूरच्या धर्तीवरती देण्याचा प्रयत्न हे लोक करताना दिसत आहेत. त्यांच्या एका मित्राने तिथून जी कल्पना त्यांना आली, तिथून जो आयडिया आला, इन्स्पिरेशन जे आलं ते आज आपल्या सोलापूरच्या धर्तीवरती पाहायला मिळत आहे. सर, आपका जो स्पेशल डिश है सोलापुर के लोगों का उसका ये कैसा है? सोलापुरच्या लोकांकडून प्रतिसाद कशा प्रकारचा मिळतो? रिव्यू काफी अच्छा है. जो मेन हमारा जो डिश है वो दिल वाले बोल के है, कोकोनट दिल वाले. उसका ही मेनली मतलब ज्यादातर कस्टमर है. अच्छा. वही लोगों को पसंद आ रहा है. प्लीज सर, आपण हे पाहू शकता हा कशा प्रकारे ते बनवतात. सर, आता ह्यामध्ये तुम्ही काय काय ऍड करताय ते थोडस सांगाल का? सर ये जो है कोकोनट का शेक है. हाँ. जो कि खोपरा मलाई दूध से बनता है. हाँ. उसमें 1-2 इंग्रेडिएंट है जो हम ऐड करते हैं. अच्छा. और शुगर एडेड रहता है. हाँ. और आइस वगैरह एडेड रहता है. उसमें जो दूसरे ऑप्शंस है जैसे ये फ्रूट में हो गया तो उसमें फ्रूट एडेड रहता है. लीची हो गया, स्ट्रॉबेरी हो गया, सीताफल हो गया. तो ये सब चीजें उसमें ऐड है. अच्छा सर, आम्हाला सांगा, आता जे उपवास करते आहेत, रोजादार आहेत, जे 12-14 तास उपवास करतात, त्यांच्यासाठी हे शरीराला कशा प्रकारे उत्तम आहे ते स्पष्टीकरण द्याल का? बेसिकली सर ये थोड़ा है ना हार्ड होता है. मतलब हाँ. जब इतने टाइम के बाद अगर आप कंज्यूम करते हो हाँ. तो ये फुलफिलिंग होता है. हाँ हाँ. आप थोड़ा लोगे जो अपना कोकोनट का साइज रहता है, अगर आप लोगे ना तो उसमें वो क्वांटिटी फुल होता है और बंदा मतलब जितना कंज्यूम करेगा. अच्छा. वो उसके लिए मतलब सफिशिएंट हो जाता है. अच्छा. जो 14 घंटे की जो थकावट रहती है वो दूर हो जाती है. आत्ताच आपले बंधू काय म्हणतात की उपवास करता रोजादार जो आहे 12-14 तासाचा जो रोजा करतो त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये जे प्रोटीन कमी पडतात त्याची भरपाई हा थोड्याशा ह्याच्या शेकने देखील त्याची पूर्णपणे भरपाई होऊ शकते. सर, आता तुम्ही हे जे आईस्क्रीम खाताय ते कसं
कसं आहे टेस्ट त्याचं? खूप चांगले वाटतं टेस्ट. हा. किती कधीपासून खाताय तुम्ही हे? लास्ट इयर पासून. लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षापासून खाताय. अगदी त्या टेस्ट मध्ये काय फरक वगैरे? नाही, सोलापूरला हा पहिल्यांदाच मिळतोय का याच्या आधी कुठे खाल्ला होता? पहिल्यांदाच. मग कसं वाटलं? लई चांगलं वाटतं. आता तुम्ही तुमच्या जनरेशनला जे सगळे आता तुमच्या वयाची मुलं जे आहेत कोल्ड ड्रिंक्स वगैरे पितात त्यापेक्षा पण बेटर आहे का? हो अगदी. हो. आणि तू मुलांसाठी काय सांगू शकाल? की ते कोल्ड्रिंक वगैरह प्यायचं हे हा. आयोजी है. अच्छा, हिंदी येते? हाँ. हिंदी मध्ये बोल. कोल्ड ड्रिंक वगैरह पीने से अच्छा कि अपन एक हेल्दी कोकोनट का ये पिए. छान. आताच बघा हा जो मुलगा आहे, किशोरवयीन मुलगा आहे, हा आपल्या तरुण वयातील मुलांना, किशोर वयातील मुलांना एक चांगला संदेश देताना दिसत आहे. तो काय म्हणतो, कोल्ड ड्रिंक्स आणि इतर जे ड्रिंक्स आहेत शरीराला हानिकारक आहेत असे ड्रिंक पिण्यापेक्षा अशा प्रकारचे जे हेल्दी ड्रिंक आहेत ते प्या आणि आरोग्य राहा. अशाच प्रकारचे नवनवीन कंटेंट पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनल सोबत जोडले राहा. कॅमेरामन मुनीप रॉयली सोबत व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाज नाईकवाडी, ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर.